हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी कशी दिसते सांगा. हा माझा मॉर्निंग नो मेकअप लुक आहे आणि आज मी बनवणार आहे फिश. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आज फिश फ्राय बनवणार आहोत. तर डॅड सकाळीच गेले होते फिश आणण्यासाठी, बट ते कोणती फिश आणतात ते मला काही आयडिया नव्हती. तर फिश फ्रायसाठी जो मेन मसाला असतो मँगलोरियन स्टाईल, तर तो आज मी बनवणार आहे. तर तुम्हाला दिसलं असेल, मी काश्मीरी लाल मिरची ही गरम पाण्यामध्ये थोडीशी टाकलेली होती मऊ होण्यासाठी. त्यानंतर टोमॅटो चिरून घेतले होते. टोमॅटो आपण बॉईल करून घेणार होतो, कारण मच्छीबरोबर सार हे मेडेंटरी आहे. म्हणजेच जेव्हा आपण कुठली फिश बनवतो तेव्हा टोमॅटोचं सार हे कोकणामध्ये मेडेंटरी असतं आणि ते खूपच छान लागतं एका फ्राय फिशबरोबर. तर आपण नेहमीप्रमाणे टोमॅटोचा सार बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण टोमॅटो उकडवून घेतले होते, बॉईल करून घेतले होते. ते आपण मिक्सरमध्ये टाकलेले आहेत. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत अख्खे धणे. ते मी थोडेसे भिजवून घेते आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकते, कारण ते थोडे मऊ होऊन जातात. त्यामुळे असं रफनेस त्यामध्ये जाणवत नाही. आता यामध्ये आपण टाकणार आहोत आलं, लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं असेल तरीही चालतं. तर हे यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपले नेहमीचे मसाले म्हणजे तिखट, हळद, गरम मसाला. त्यानंतर अजून जर काही तुमच्याकडे असेल, धणेपूड टाकायची गरज नाही आहे, कारण आपण अख्खे धणे टाकलेले आहेत. नाहीतर ते एकदम धणे धणे लागेल आपल्याला, म्हणजे तो कोरिअँडरचा फ्लेवर जास्त येईल. तर हे सगळं असं आपण वाटून घेणार आहोत सारसाठी. आत्ता हे मी बनवणार आहे मॅरिनेशन, म्हणजे मँगलोरियन फिशसाठी जे मॅरिनेशन लागतं त्यासाठीचं हे साहित्य आहे. आलं, लसूण, कांदा, त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता, त्यानंतर मेथीचे दाणे आहेत, धणे आहेत आणि जी मिरची आपण मगाशी बॉईल करून घेतली होती किंवा थोडीशी ब्लँच करून घेतली होती, ती आहे इकडे. त्यानंतर हे मिरचीचंच पाणी आहे गरम, यामध्ये आपण चिंच टाकणार आहोत. कारण मँगलोरियन स्टाईल जी फिश असते त्यामध्ये चिंचेचा वापर जास्त असतो, म्हणून आपण इकडे चिंच वापरणार आहोत. तर ते चिंच मी गरम पाण्यात अशी मऊ होण्यासाठी भिजवून ठेवलेली आहे. त्यानंतर आपण बेसिक जी फिश होती तिला आपण हळद लावून घेणार आहोत. हळद आणि मीठ, बाकी काही आपण लावणार नाही आहोत. हळद आणि मीठ लावून आपण चांगलं त्याला मॅरिनेशनसाठी 15-20 मिनटं ठेवणार आहोत. आणि ही फिश आहे रावस फिश. तर आपण रावस फिश फ्राय आपण बनवत आहोत. आणि आता जोपर्यंत आपली फिश मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण सार बनवून घेऊया. तर नेहमीप्रमाणे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेली आहे फोडणीसाठी. आणि जे सारासाठी वाटण होतं ते आपण चांगलं इकडे बॉईल करून घेणार आहोत, म्हणजे आपलं सार रेडी होईल. तर सार एका साईडला रेडी होतं आहे तोपर्यंत आपण इकडे मॅरिनेशनसाठी जी पेस्ट बनवणार होतो मगाशी, त्याची तयारी करत आहोत. मी तेल टाकलेलं नाही आहे, कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, धणे आहे, मेथी दाणे आहेत. हे सगळं टाकून आपण रोस्ट करून घेणार आहोत हलकंसं. जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे, नाहीतर करपण्याची शक्यता असते, कारण यामध्ये तेल नाही आहे. आणि हे सगळं रोस्ट होतं आहे तोपर्यंत आपलं सार उकळून झालं होतं. आता यामध्ये आमसूल टाकलं की 1-2 मिनटं आपल्याला उकळवायचं आहे. त्यानंतर आपलं सार रेडी आहे. आता एका मिक्सरमध्ये जी मगाशी आपण काश्मीरी लाल मिर्च भिजवलेली होती ती आपण यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर यामध्ये चिंच टाकून घेणार आहोत, जी चिंच आपण मगाशी भिजवली होती, जी तुम्ही बघितली असेल. आणि कांदा जो आपण कापून घेतलेला आहे तो यामध्ये आपण टाकणार आहोत. क्यूबच कांदा मी टाकलेला आहे, कारण ते सगळं ग्राइंड होणार आहे. लसूण टाकलेला आहे, म्हणजे आपण मगाशी लसूण घेतलं होतं. त्यानंतर आलं टाकलेलं आहे. हे आपण मॅरिनेशन पेस्टसाठी बनवत आहोत, जी मँगलोरियन स्टाईल पेस्ट असते त्यासाठी आपण हे सगळं घेत आहोत. त्यानंतर इकडे चिंच मी टाकलेली आहे, जी भिजवलेली आहे. आणि आत्ता यानंतर जे मगाशी आपण सगळे मसाले रोस्ट केले होते ते आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत. आणि बघू शकता अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे मस्त अशी. यामध्ये पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही आहे, ड्राय पेस्टच आपल्याला अशी ग्राइंड करून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट तुम्ही सगळ्या मॅरिनेशनसाठी यूज करू शकता, चिकनमध्येही यूज करू शकता, खूप छान लागते. आत्ता हे मॅरिनेशन केलेले मगाशी फिश होते त्यामध्ये आपण ही तयार पेस्ट टाकणार आहोत. आणि परत एकदा मॅरिनेशन करून आपण 10-15 मिनटं याला ठेवून देणार आहोत मॅरिनेशनसाठी, कारण तो मसाला चांगला ऑब्झर्व होईल फिशमध्ये.
आता हे फिश मॅरिनेट होत आहे तोपर्यंत मी भांडी आवरून घेतली सगळी. खूप सारी भांडी झाली होती. त्यामुळे ती भांडी आवरून घेतलेली आहेत. आता आपण फिश फ्रायची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे ठेचलेला आणि भरपूर असा कढीपत्ता, कारण त्याचा अरोमा हा फिशमध्ये खूप छान येतो. आणि तेल असं मस्त टाकलेलं आहे. त्यामध्ये हा ठेचलेला लसूण टाकलेला आहे. भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे थोडंसं क्रंची झाल्यानंतर यावर आपण फिश टाकणार आहोत. जे मॅरिनेटेड फिश आहे, जे आपण करून ठेवले होते, ते एक एक करून आपण टाकणार आहोत आणि त्याला फक्त 5 किंवा 6 मिनिटंच आपल्याला शिजू द्यायचं आहे. जास्त ओव्हरकुक फिश करायचं नाही आहे, कारण फिश तुम्हाला माहिती आहे जास्त ओव्हरकुक झालं तर एकदम खराब होऊन जातं. तर फिश आपलं तयार झालेलं आहे आणि हे आपण साईडला काढून घेणार आहोत. मस्त अशी फिश फ्राय आपली रेडी आहे. त्यानंतर मी जेवण करून निघालेले आहे जॉबला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.